अहिल्यानगरात मोठा राजकीय स्फोट. माजी नगरसेवकाच्या घरावरील कथित अतिक्रमणावर थेट कारवाईची मागणी. राजकीय दबावाला बळी पडू नका. माजी नगरसेवकाचे कथित अतिक्रमण हटविण्याची सम्राट ब्रिगेडची आयुक्तांकडे मागणी. अतिक्रमणावरून माजी नगरसेवक अडचणीत, आयुक्तांकडे लेखी तक्रार, आंदोलनाचा इशारा. अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली. सिद्धार्थनगर परिसरातील माजी नगरसेवक दीप चव्हाण यांच्या घरावर कथित अतिक्रमण झाल्याचा आरोप करत महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली. सम्राट ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पवन भिंगारदिवे यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या अर्जात असा आरोप केला आहे की माजी नगरसेवक दीप चव्हाण यांनी त्यांच्या पत्नीच्या नावावरील जागेवर बांधकाम वाढवून कथित अतिक्रमण केले आहे. अर्जात पुढे असा दावा करण्यात आला आहे की अतिक्रमण विभागाने कारवाईसाठी गेल्यास संबंधितांकडून दबाव टाकला जातो आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते. तक्रारदाराने महापालिकेला कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही अर्जाद्वारे देण्यात आलाय. आता या तक्रारीनंतर महापालिका प्रशासन काय भूमिका घेते आणि कथित अतिक्रमणाबाबत प्रत्यक्ष कारवाई होते का याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय. या प्रसंगी सम्राट ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पवन अशोक भिंगारदिवे यांच्यासह सम्राट ब्रिगेडचे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. आमची मागणी अशी होती, अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील सिद्धार्थनगर येथील माजी नगरसेवक दीप चव्हाण हा अनेक वर्षापासून महानगरपालिकेचा नगरसेवक आहे. त्याचं जे घराचं अतिक्रमण आहे, त्या अतिक्रमण असं आहे, त्याचं जे वॉल कंपाऊंड आहे ते महानगरपालिकेच्या जागेत आहे. त्याच्या बाजूची बोळी जी येते ती पण महानगरपालिकेच्या जागेत येते. त्यामुळे आज आम्ही आयुक्त साहेबांना भेटून निवेदन दिलं आहे आणि त्याच्यावर उचित कारवाई तात्काळ करण्यात यावी अशी मागणी केली आहे. जर आता आयुक्तांनी जर कारवाई नाही केली तर काय पुढची भूमिका काय राहणार? पुढील येत्या काळात महानगरपालिकेसमोर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल.